प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत। हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत। आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्री रामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती। व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस तुंगाचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम। मित्रांनो, या व्हिडिओच्या सुरुवातीला प्रपंच परिवाराच्या कार्याची जी छोटीशी झलक तुम्ही बघितली, ते कार्य अविरतपणे पुढेही सुरूच राहणार आहे। मात्र यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे। आपण कशा पद्धतीने कार्य करतो हे दाखवण्यासाठीच तो एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला। अपेक्षा करतो की आमच्या आवाहनाला तुम्ही नक्कीच प्रतिसाद द्या। चला मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करूया। आपल्या देशामध्ये असे अनेक राजकारणी आहेत जे बिनडोक आहेत, पण वारसा हक्कामुळे त्यांना ते स्थान मिळालेलं आहे। त्यातलंच एक मोठं उदाहरण म्हणजे राहुल गांधी, ज्याला राष्ट्रीय पप्पू म्हटलं जातं। आता याला राष्ट्रीय पप्पू का म्हटलं जातं हे अनेकांना अनेकदा जाणवलेलं आहे। यांचे भाषण म्हणजे यातून प्रबोधन तर काही नसतंच, हा फुल कॉमेडी शो असतो, निव्वळ एंटरटेनमेंट ही। म्हणजे यात अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही वक्तव्य केलेलं होतं की राहुल गांधी हे भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक आहेत बॉस। राहुल गांधी जोवर भाषण करत राहतील तोवर भारतीय जनता पक्ष हारणं शक्यच नाही, कारण जिथं जिथं यांनी भाषण केले तिथे तिथे यांचे उमेदवार पडलेले। राहुल गांधी हे आपल्या देशाची बदनामी अमेरिकेमध्ये जाऊन करतात। राहुल गांधी आपल्या देशाची बदनामी चीनमध्ये जाऊन करतात। अनेक उद्योग आहेत त्यांचे। हा माणूस कधी हिंदू होतो, कधी मुसलमान होतो, कधी ख्रिश्चन होतो। त्याचमुळे अनेकांच्या मनामध्ये शंका आहे की अरे बाबा, नेमकं तुझं मूळ काय ते तर सांग। आणि आता मध्यंतरी राहुल गांधी यांनी इच्छा व्यक्त केली, त्यांना कुणीतरी विचारलं कि इतना बड़ा राम मंदिर बन गया अयोध्या में, आप गए नहीं? तेव्हा राहुल गांधी बोलले, हाँ मी जाईन, जाऊंगा, जरूर जाऊंगा। राम 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 असं काहीतरी बोलला तो। प्रभू श्री राम सुद्धा त्याला म्हणता आलेलं नाहीये, पण त्यानं सांगितलं की हो मी वेळ भेटला तर नक्कीच जाईन। हो म्हणजे आपल्या पवार साहेबांसारखंच हो। पवार साहेबांना निमंत्रण होतं ना उद्घाटन सोहळ्याचं, गेले नाहीत पवार साहेब। तेव्हा विधान काय होतं शरद पवार साहेबांचं, मला आत्ता वेळ नाहीये, मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी नक्कीच जाईन। गेले का? गेले का? नाही गेले। असो, हरकत नाही। आज राहुल गांधींवरच बोलूया। तर राहुल गांधी बोलून गेले की हो मी जाईन राम मंदिराला। यावर स्वयंघोषित शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांनी अटकाव केलाय त्या गोष्टीला, आणि राहुल गांधी यांना राम मंदिरामध्ये, अयोध्येच्या राम मंदिरामध्ये प्रवेश देण्यात येऊ नये अशी मागणी केलेली आहे। काय म्हणणं आहे या स्वयंघोषित शंकराचार्यांचं ते एकदा बघून घ्या। गांधी हो सकता है कि अयोध्या जल्द ही जाएं, ये खबर सामने आई है। बीजेपी ने कहा कि भाई अब समझ तो आ रहा है कि कम से कम अयोध्या जाना है। आपको लगता है जाना चाहिए? सही समय है, अब तो जाए। बात यह है कि राहुल गांधी क्यों जाना चाहिए? क्यों जाना चाहिए? उनको हमने हिंदू धर्म से बहिष्कृत कर रखा है। राहुल गांधी को? राहुल गांधी को। वो जब हिंदू अब नहीं रहे तो फिर उनको क्यों हिंदू धर्म स्थान में प्रवेश देना चाहिए? भारतीय जनता पार्टी से और राम जन्मभूमि के तीर्थ क्षेत्र ट्रस्ट के ट्रस्टियों से हम अनुरोध करना चाहेंगे कि अगर राहुल गांधी आए भी तो उनको मंदिर में कृपया ना घुसने दें, लेकिन मंदिर क्योंकि तो हमने उनको हिंदू धर्म से बहिष्कृत घोषित किया हुआ है।
हिंदू मंदिर तो सबका है, सब कहेंगे फिर ऐसे मंदिर वो सबका है, मंदिर सबका है, मंदिर मंदिर हिंदुओं का है, आप सबका नहीं हिंदू हो नहीं सकता। मानते राहुल गांधी को? हिंदू नहीं है वो, घोषित रूप से हिंदू नहीं है। जो हिंदू धर्मशास्त्रों के प्रति गलत बयानी करता हो वो हिंदू कैसे हो सकता है? उनको हमने बहिष्कृत घोषित कर दिया हुआ है। बघितलं, हे स्वयंघोषित शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हटलेले आहेत की राहुल गांधी हे हिंदू नाहीतच, कुठल्याच अँगलला ते हिंदू वाटत नाहीत, हिंदू नाहीतच, मग त्यांना प्रवेश तरी का द्यावा? त्यांचं म्हणणं पण बरोबरच आहे ना. राहुल गांधी नेहमी हिंदूंचा अपमान करतात. ओपन स्टेटमेंट है, हमें ये हिंदुत्व जो है इसको निकाल फेकना है इस देश से. भाषण केलेलं या माणसानं असं. आपल्या भाषणामध्ये राहुल गांधी म्हणतात हिंदू मुलं मंदिरांमध्ये मुली छेडायला जातात म्हणे. अरे तू सुद्धा भटकतच असतोस ना. निवडणुका आल्या की तू पण भस्म लावून माळा गळ्यात घालून मंदिर मंदिर हिंडतच असतोस ना. तुला तर साधा नमस्कार सुद्धा करता येत नाही देवांना. महादेवाला जल कसं चढवायचं हे पण तुला माहित नाही. तू सांगतो तुझं गोत्र दत्तात्रय गोत्र आहे. अरे दत्तात्रय नावाचं गोत्रच नाहीये. गोत्र हे कधीही देवाच्या नावावर नसतं, ते हुशींच्या नावावर असतं. मूर्ख माणूस हा हिंदुत्व शिकवणार, हा म्हणणार मी हिंदू आहे. हा संसदेमध्ये प्रभू शंकराचा फोटो घेतो, त्याची टर उडवतो. ज्यावर ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला होता तेव्हा काँग्रेसच्या ह्या सगळ्या माजोरड्या आणि हिंदू द्वेष्ट्या खासदारांनी वॉकआउट करून टाकलं होतं. संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. हे काय बोलला होता हा मध्यंतरी एकदा भाषण करत असताना कि हिंदू के जो देवता है शंकर भगवान वो कांग्रेस के देव है, वो काँग्रेस से है का, तर त्यांचा हात असा आहे, पंजा आहे म्हणे. काय बावटपणा चाललाय हा. आणि आपल्याकडचे लोक सहन करतात हे. पण अनेकांना कळून चुकलेला आहे की हा माणूस हिंदू नाहीये. आणि राहुल गांधी जर म्हणतात की हिंदू मुलं मंदिरांमध्ये मुली छेडायला जातात, अरे अविवाहित तर तू आहेस ना, तू पण तेच करायला जात अशी. सुकन्या देवी प्रकरण आठवत आहे का? काढायचं बाहेर. काय झालं होतं तिथं अमेठीच्या गेस्ट हाऊसवर? सुकन्या देवी आली होती, त्याच्यानंतर ती आणि तिचं अख्खं कुटुंब गायब झालेले, जे अजून कोणाला सापडले नाही. राष्ट्रपती पर्यंत चिठ्ठ्या पोचवल्या होत्या त्या सुकन्यानं, त्या पोरीनं. तुमचे विदेशी मित्र आणि तुम्ही तेव्हा गेस्ट हाऊसवर होतात. राहुल गांधी साहेब, सुकन्या देवी प्रकरण काढावं का परत एकदा बाहेर? असे अनेक कांड केलेले तुम्ही राहुल गांधींनी. अमेरिकेमध्ये ड्रग्स आणि माफ करा मित्रांनो, हा प्रॉस्टिट्यूट सोबत फिरायचा तिकडे. पण त्या प्रॉस्टिट्यूट सोबत म्हणजेच वेश्यांसोबत ड्रग्स घ्यायचा, चरस गांजा अफीम सगळं. अमेरिकेच्या पोलिसांनी पकडलं. यानं सांगितलं मैं राजीव गांधी का बेटा जो भारत के इंडिया के प्राइम मिनिस्टर थे लेकिन अभी नहीं है. मग त्यांनी विचारलं अभी अटल बिहारी वाजपेयी है. वाजपेयींना फोन गेला, वाजपेयींनी सोडवलंय राहुल गांधींना. उपकार मानले पाहिजेत भाजपचे आणि वाजपेयींचे या लोकांनी. आणि हे लोक शिव्या देतात वाजपेयींना सुद्धा. हिंदू देवी देवतांवर टीका करण्याची एकही संधी यांनी सोडलेली नाही. आता प्रश्न आहे की हे जे शंकराचार्य स्वयंघोषित अविमुक्तेश्वरानंद यांना आम्ही स्वयंघोषित का म्हणतो, त्याचं कारण आहे. हा पवार पॅटर्न आहे. एक तर आपल्याकडे ना 4च पीठ आहेत आणि त्या 4ही पीठांचे शंकराचार्य जे आहेत ते त्यांचं कार्य करत आहे.
पाचवं पीठच नाही आपल्याकडे, मग हे कोणत्या पीठाचे शंकराचार्य आहेत? हा प्रश्न आपल्या सारख्यांना पडला पाहिजे मित्रांनो. याचा विचार होणं गरजेचं आहे. हे कुठल्याही पीठाचे मठाधिपती नाहीत, पीठासीन अध्यक्ष नाहीत, मग हे शंकराचार्य कसे? आणि हेच ते शंकराचार्य आहे जे नरेंद्र मोदींच्या मंदिर दौऱ्यांवर आक्षेप नोंदवतात. हे तेच स्वयंघोषित शंकराचार्य आहेत जे मातोश्रीवर आले होते. उद्धव ठाकरेंनी त्यांचं पाद्यपूजन वगैरे केलं, पाय धुतले, गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या त्याच्यावर, गंध टिळा अमकन तंकन काय 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 केलं बाबा. आहे त्याचे पण व्हिडिओ फोटो अवेलेबल आहे. त्याच्यानंतर पत्रकार परिषद झाली आणि तिथे हे शंकराचार्य काय म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी झालेली आहे. तुम्हाला काय करायचंय राजकारणाशी? उद्धव ठाकरे खूप भला माणूस आहे, त्यांच्यासोबत जे झालं ते अत्यंत वाईट झालेलं आहे. कोण सांगते? स्वयंघोषित शंकराचार्य. हे आत्तापर्यंत हिंदूंनाच अक्कल शिकवत होते बरं का. आणि आता यांनी पलटी वाटलेली आहे. आता हे हिंदूंची बाजू घेऊन बोलू लागले. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर गेले होते, पाद्यपूजन करून घेतलं, स्वतःचं कौतुक करून घेतलं, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं. मग तिचे उद्धव ठाकरेंचं कौतुक करत असताना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा बाकीचे जे नेते आहेत हे महायुतीचे, हे कसे हिंदू द्वेष्टे आहे किंवा हिंदूंसाठी हे काहीच करत नाहीत असं ठासून सांगितलं मीडिया समोर. उद्धव ठाकरे खूप करत होते का? हा, त्या मेमनची कबर सजवली होती, टिपू सुलतान नावाचं गार्डन बनवलेलं, हे चालतं. लँड जिहाद झाल्या मुंबईमध्ये, किती मोठ्या प्रमाणावर लँड जिहाद झालेला आहे. बांगलादेशी घुसखोर बेहराम पाड्यामध्ये झोपडपट्ट्या करून राहतात, त्या झोपडपट्ट्या तोडण्यासाठी गेलेले बुलडोजर अडवलेले आदित्य ठाकरेनं आणि वरुण सरदेसाईनं, हे हिंदुत्व आहे का? आणि त्याचं कोण कौतुक या स्वयंघोषित अभिमुक्तेश्वरानंद यांच्याकडून. अर्थात आता वारं कोणत्या दिशेनं फिरलेलं आहे हे या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असावं, कारण आतापर्यंत हे सगळे जण बोंबमारत सुटलेले होते की केंद्रामध्ये हे सरकार काही फार काळ टिकणार नाही, 4-6 महिन्यात पडणार. तसं काही झालेलं नाहीये. स्मूथली सगळं सुरू आहे, सगळी कामं स्मूथली सुरू आहेत. माजलेल्या अमेरिकेला सुद्धा त्यांच्याच भाषेत उत्तर देणं सुरू आहे. ऑपरेशन सिंदूर सारखे ऑपरेशन्स राबवणं चालू आहे. तेव्हा शंकराचार्य हे जे स्वयंघोषित आहेत यांनी राजकारणात न पडता धर्मकारणच करावं. जास्तीत जास्त लोकांना धर्म समजवा, जास्तीत जास्त देवी देवतांबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा, शास्त्र समजवा लोकांना. अर्थात यांना किती शास्त्र ज्ञान आहे यावरही प्रश्नचिन्ह आहे, पण असो हरकत नाही. आपल्यातले आहेत, हिंदू आहेत, त्यामुळे फार टीका यांच्यावर नको. परंतु तरीही अपेक्षा अशी असते की जेव्हा तुम्ही स्वतःला धर्माधिकारी समजता, पीठासीन अध्यक्ष समजता, मठाधिपती समजता, स्वतःला तुम्ही शंकराचार्य म्हणून घेता, तेव्हा अपेक्षा वेगळ्या असतात. तेव्हा अपेक्षा असतात की आपण शास्त्रांवर जास्त बोलावं, लोकांना शास्त्रज्ञान द्यावं. राजकारण शिकवायला समाजात अनेक जण पडले आणि राजकारण ही शिकण्याची गोष्टच नसते. टक्के टोणपे खाल्ले ना की ते आपोआप शिकलं जात. त्याच्यासाठी फक्त काल डोळे उघडे राहिले पाहिजेत आणि तोंडावर नियंत्रण असलं पाहिजेत, नाही तर मग उबाटासारखी अवस्था होते जी विधानसभेत झाली आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत झाली. असो हरकत नाही मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जाता जाता कळकळीचं आवाहन आहे की
सुरुवातीला तुम्ही परिवाराच्या कार्याचा जो व्हिडिओ आणि फोटोज बघितले, ते कार्य आपलं अविरत सुरू आहे. ज्याप्रमाणे आधी आपण किराणा सामानाचे किट्स गरजूंना, शेतकऱ्यांना, त्यांच्या कुटुंबांना दिले, तसे पुढे सुद्धा द्यायचे आहे. कारण फोनवर फोन येत आहेत लोकांचे. त्यांच्या लेकरांसाठी गणवेश, चांगली बुटं, चांगले कपडे, वह्या, दप्तर असं साहित्य द्यायचे शिक्षणाचं. एका शाळेला काही कॉम्प्युटर्स द्यायचे. एक अत्यंत सज्जन व्यक्ती स्वखर्चाने एका गावामध्ये, शिरगावमध्ये आपल्या खर्चानं शाळा चालवतो. आसपासच्या खेड्यातली पोरं शिकायला येतात तिथे. त्याचं म्हणणं आहे, दादा कॉम्प्युटर्सची व्यवस्था करता आली तर करा, आमचं तेवढंच काम सोपं होईल, कारण आमच्या शाळेला अनुदान नाहीये. जे काही आम्ही करतोय आमच्या खिशातून करतो. ठीक आहे, मग तो परिवाराशी बोलू. कॅन्सरग्रस्त रुग्ण, त्यांचे औषधोपचार आणि त्यांचे नातेवाईक ज्याच्याकडे दोन वेळेचं खायला नाही, त्यांच्या अन्नाची सोय आपण करतोय. तेव्हा काम खूप मोठं आहे मित्रांनो, जबाबदारी खूप मोठी आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तुमच्या सहकार्याची, योगदानाची खूप गरज आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार, इच्छेनुसार तुम्हाला जे काही योगदान द्यावं वाटते ते अवश्य द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे आम्हाला त्याची डिजिटल पावती बनवून ती तुमच्यापर्यंत रीतसर पोहोचवता येईल. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रभू श्रीरामाचं घेऊन या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा, हेच कळकळीचं आवाहन सध्या इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम.